योगेश काणे आपल्यासोबत आहेत। योगेश काणे संगणक तज्ञ आहेत, सॉफ्टवेअरमध्ये काम करतात। योगेश काणे, मला सांगा की आत्ता मगाशी अतुल कहाते असं म्हणाले की थोड्या नियंत्रणाची गरज आहे। आत्ता प्राध्यापक चाटी असं म्हणाले की खरं म्हणजे सजगतेची किंवा सजगतेने पोस्ट करण्याची गरज आहे। मला तुम्हाला 2-3 गोष्टी विचारायच्यात। एक म्हणजे जेव्हा आता हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हायरल झाल्यानंतर AIBचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या, म्हणजे तर अंतर्विरोध असा आहे की जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं की हे अतिशय गैर आहे। ज्या जितेंद्र आव्हाडांचं निलंबन असंसदीय भाषा वापरली म्हणून झालं, त्या आव्हाडांनी असं म्हटलेलं आहे। मनसेच्या लोकांना त्रास झालेला आहे की ज्या मनसेचे कार्यकर्ते नेते जाहीर सभांमधून शिव्या घालतात त्यांना त्रास झालेला आहे। मुद्दा असा आहे की खरोखरच या व्हिडिओकडे तुम्ही कसं बघता आहात आणि ज्या प्रकारे अशोक पंडितांचं ट्विट असेल किंवा आणखी काही असेल, एक भूमिका अशी येते आहे की यांना अटक झाली पाहिजे, या प्रकारचं कंटेंट असताच कामा नये, निर्बंध लादले पाहिजेत। तुम्ही अशा प्रकारच्या कंटेंटकडे कसं बघता आहात? प्राध्यापक चाटेंनी जे सांगितलं आणि आता तुम्ही पण जो मुद्दा मांडलात की कुठल्या प्रकारचे निर्बंध असावेत, तर ऑब्जेक्टिव्ह निर्बंध ज्याला म्हणतो, आता आपण सगळेच हे ॲग्री करू, तुम्ही मी या कार्यक्रमातले सगळेजण हे ॲग्री करू की निर्बंध थोडे तर असावेत। म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच हे लिमिटलेस नसतं, त्याला काहीच लिमिट नाही असं नसते। पण ही लिमिट जी आहे त्याच्यात 2 भाग आहेत, एक ऑब्जेक्टिव्ह लिमिट असते आणि दुसरी सब्जेक्टिव्ह लिमिट असते। तर ऑब्जेक्टिव्ह लिमिट म्हणजे काय, तर मी गच्च भरलेल्या थिएटरमध्ये आग आग असं ओरडणं अपेक्षित नाही, कारण त्याच्यामुळे बाहेर लोक पळतील, चेंगराचेंगरी होईल, जीव जातील लोकांचे किंवा हातपाय तुटतील। तर ते फ्रीडम ऑफ स्पीच मला आहे का? नाही। किंवा मी आत्ता इथे टीव्हीवर किंवा कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात अमुक व्यक्ती यांनी 500 कोटीचा भ्रष्टाचार केला असं म्हणू शकत नाही जोपर्यंत माझ्याकडे तो पुरावा नाही, आणि मी ते गरज पडली तर मी कोर्टात उभा राहून ते पुरावे देऊ शकत नाही। आता या ज्या लिमिट आहेत त्या तुमच्या आणि माझ्या दृष्टीने सारख्या आहेत, या ऑब्जेक्टिव्ह लिमिट आहेत। तुम्हाला ती लिमिट जिथे दिसते तिथेच मलाही दिसते, तिथेच सगळ्यांना दिसते। मुख्य म्हणजे कायद्यालाही ती लिमिट तिथेच दिसते। पण मोरल लिमिट ज्या आहेत की मी काय बोलावं, मी कुठला अपशब्द वापरावा किंवा कुठला अपशब्द वापरू नये, मग त्या अपशब्दांचं ग्रेडेशन असावं का, वर्गवारी असावी का, ह्याला काय अंत नाही। मग कुठे थांबवणार आहे? मग आता उद्या मी कोणाला तरी वेडा असं म्हणू का नको, किंवा उद्या मी कपडे कसे घालू, किंवा या सगळ्यावरती ते लिमिट येईल। तर हे जे सब्जेक्टिव्ह लिमिट आहे ते आत्ता प्राध्यापक म्हणाले त्याप्रमाणे सेल्फ सेन्सॉरशिपवर सोडावं, की प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार, आपापल्या बुद्धीनुसार, आपापल्या विवेकशीलतेनुसार ते ठरवावं की आपण काय पोस्ट करावं आणि काय पोस्ट करू नये। याच्यावर कुठलीही स्टेट सेन्सॉरशिप किंवा कायदेशीर असू शकत नाही। अतुल तोडणकर स्वतः अभिनेते आहेत, विनोदी अभिनेते आहेत। अतुल तोडणकर, ही चर्चा तुम्ही ऐकत आहात। आता त्या प्रकारचा तो व्हिडिओ जो काही आहे तोही तुम्ही बघितला असेल, ती क्लिप बघितली असेल। तुम्ही स्वतः विनोदी अभिनेते आहात, अशा प्रकारच्या अनेक स्किट्समध्ये काम करता। तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कशा प्रकारे बघतात की हा जो व्हिडिओ आहे ती खरंच कलाकृती आहे का? तो व्हिडिओ करण्याचा अधिकार त्या कलावंतांना असला पाहिजे का? लोकांनी ते बघितलं पाहिजे का, की याच्यावर निर्बंध आले पाहिजेत? काय वाटतं? मुळात ही कलाकृती आहे का हा प्रश्नच नसावा, कारण मुळात ही कलाकृती नाही आहे। आता असं झालेलं आहे की यश इतकं सोपं झालेलं आहे इंटरनेटच्या माध्यमातून म्हणा किंवा कुठल्याही माध्यमातून म्हणा, की आजकाल एव्हरी पब्लिसिटी इज अ गुड पब्लिसिटी, मग ती चांगली असो किंवा वाईट असो। या गोष्टीमुळे आजकाल ह्या सगळ्या पद्धतीचे व्हिडिओज अपलोड करण्याला लोक धजावू लागले। म्हणजे जसं मगाशी मत व्यक्त केलं सरांनी की तुमची सतसत विवेकबुद्धी ही सगळ्यात जास्त मोठी कारणीभूत गोष्ट आहे। ती जर व्यवस्थित असेल, तुम्ही काय बोलता, कुणासमोर बोलता, काय करता, त्याचे पडसाद कसे उमटतात, ह्या सगळ्या गोष्टींचं बेसिक सामाजिक भान असणं हे फार गरजेचं आहे। हे जर नसेल तर मग तुम्ही त्याच्यावर कुठलेही निर्बंध टाका किंवा नका टाकू, अशा गोष्टी होत राहणार। त्यामुळे बेसिकली प्रत्येकाने स्वतःकडे बघून, म्हणजे हे सगळं मी केल्यानंतर माझ्या आजूबाजूला माझे आई वडील असतील तर त्यांना ते कसं वाटेल, हा इतका बेसिक विचार करून ह्या सगळ्या गोष्टी करणं हे गरजेचं असं मला वाटतं। की तुम्हाला मी मगाशी असा प्रश्न विचारला होता की ही जी काही व्हिडिओ क्लिप आहे, अशा प्रकारच्या व्हिडिओ क्लिप्सवर निर्बंध लादले पाहिजेत की लोकांना ते बघू दिलं पाहिजे? काय वाटतं? नाही, आपल्याकडे निर्बंध लादणं हे कायदेशीररित्या कितपत शक्य आहे याची मला कल्पना नाहीये, पण निर्बंध हा असलाच पाहिजे। माझ्या म्हणण्यानुसार मला असं वाटतं की
कुठली गोष्ट बघावी आणि कुठली गोष्ट बघू नये. जसं एक 18 वर्षाचं वय आहे आपलं, ते एक लिमिट आहे. जर तुम्हाला अशा पद्धती, आता युट्यूबवर जसं मागाशी पण म्हटलं की युट्यूबवर पॉर्न अवेलेबल आहे, तुम्ही कोणालाही रोखू शकत नाही की काय केलं पाहिजे, काय नाही बघितलं पाहिजे. पण अपलोड करताना जो माणूस अपलोड करतोय त्याने हा विचार करायला पाहिजे. बघणाऱ्यांना तुम्ही कुठेच कशाही पद्धतीने थांबवू शकणार नाही. बरोबर. अपलोड योगेश काणे आपल्याकडे वेळ कमी आहे, मला ब्रेक घ्यायचा आहे. पण ब्रेकवर जाण्यापूर्वी मला सांगा की निर्बंध लादले पाहिजेत का, की लोकांना अशा प्रकारच्या व्हिडिओज बघू दिल्या पाहिजेत? अशा प्रकारच्या व्हिडिओजमुळे तुमची संस्कृती धोक्यात येऊ शकते, अशी एक चर्चा आहे, अशी एक तक्रार आहे, आक्षेप आहे. काय म्हणणं तुमचं? नाही, संस्कृती म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय आणि काय धोक्यात येते नक्की? म्हणजे आत्ता जे चालू आहे, 700 वर्षापूर्वी माझी जी संस्कृती होती, 200 वर्षापूर्वी जी होती आणि आत्ता जी आहे ती फ्लोईंग आहे आणि ती फ्लोईंग राहणार आहे. आत्ता कोणी मी इथे बसून ठरवू शकत नाही की काय संस्कृत आहे, सुसंस्कृत आहे आणि काय असंस्कृत आहे. 50 वर्षांनी मला वेड्यात काढतील लोक, मला जे आत्ता असंस्कृत वाटतंय. बाहेरनं कोणी निर्बंध लादू शकत नाही. मी जर एक अडल्ट असीन तर मी काय बघायचं आणि मी काय बोलायचं, मी काय दाखवायचं, हे पूर्णपणे माझ्यावर सोडायला हवं. कारण आता लोक म्हणतायत की ही संस्कृती नाही आणि त्यांनी महिलांसमोर असे शब्द वापरले. आता आपण ज्या सिरियल्स बघतो टी व्हीवरती, हिंदी चॅनल्सवरती किंवा रिजनल चॅनल्सवरती, त्यात सगळ्या सिरियल्समध्ये बायका या कारस्थानी, घरात राहून कट करणारे आणि सगळे पुरुष कामाला जाणारे, बायका कायम नटलेल्या, एकमेकींच्या विरोधात तक्रारी करणाऱ्या अशा दाखवतात. मग हे जास्ती असंस्कृत आहे का बायकांसमोर मोकळेपणाने तुम्ही बोलणं जास्ती असंस्कृत आहे? हा शेवटी मुद्दा आहे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. असभ्य काय, नक्की अश्लील काय, असंस्कृत काय, याची पण व्याख्या आपण ठरवली पाहिजे. प्रत्येक वेळी आपण केवळ शिव्या म्हणजे असभ्य असं म्हणतो, पण अनेकदा त्यापेक्षाही पलीकडे काही विचार, काही शब्द या सगळ्या माध्यमांमध्ये प्रकट होत असताना मात्र आपण काहीच भूमिका घेत नाही. त्यामुळे एकूणच या सगळ्याचीच व्याख्या आपल्याला बदलावी लागणार आहे. पारंपरिक माध्यमं गेली, अपारंपरिक माध्यमं आली, पण आपला विचार मात्र अनेकदा पारंपरिकच आहे की काय, अशी भीती वाटते. या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण बोलणार आहोत. अवधूत वाघ सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. ही सगळी चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे, पण आता मी घेतोय एक छोटासा ब्रेक.